मुंबई उच्च न्यायालय शिपाई व लिपिक या पदासाठी महासंग्राम सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून GS वर आधारित जेवढे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुमचे या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये विज्ञानावर आधारित अत्यंत IMP प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या अगोदर सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी कोणकोणत्या टॉपिक्सवर आपण प्रश्न पाहणार आहोत, तर या ठिकाणी टॉपिक्स तुमच्या समोर आहेत, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज येऊन जाईल की आपली तयारी नेमकी कशा पद्धतीने होत आहे. तर या ठिकाणी पहा, जे काही चॅप्टर्स आहेत ते चॅप्टरचे सर्व नोट्स आपण या ठिकाणी काढलेले आहेत आणि त्या नोट्सवर आधारितच आपण अत्यंत आवश्यक या ठिकाणी क्वेश्चन्स त्या नोट्सवर आधारित आपण तयार करत आहोत आणि या ठिकाणी या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते सर्व क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता, हे जे काही स्क्रीनवर तुम्हाला चॅप्टर दिसत आहेत ते अत्यंत IMP चॅप्टर आहेत आणि या चॅप्टरवर आतापर्यंत बरेच क्वेश्चन ॲज इट इज रिपीट करण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर या ठिकाणी मित्रांनो, पहिला प्रश्न पहा काय देण्यात आलेला आहे. वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राकडे प्रयुक्त होणाऱ्या बलाला काय म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अभिकेंद्री बल. पुढचा प्रश्न, न्यूटन वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार दोन वस्तूमधील बल हे त्यांच्या डॅडॅच्या गुणाकाराच्या समानुपाती असते. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे वस्तुमान. तर यामध्ये आपण टोटली तीन प्रकारच्या प्रश्नाचा समावेश केलेला आहे. एकदम इझी, मीडियम आणि हार्ड. SI पद्धतीत वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक G चे मूल्य डॅडॅश आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरण G चे मूल्य अंदाजे डॅडॅश आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीपासून मुक्त होण्यासाठी आवश्यक मुक्तिवेग डॅडॅश आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर B. त्यानंतर पुढचा प्रश्न, G चे मूल्य सर्वाधिक कोठे असते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल ध्रुवावर. G चे मूल्य प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मोजले? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल हेनरी केव्हेंडिश यांनी मोजले. त्यानंतर पुढचा प्रश्न, चंद्रावरील गुरुत्व त्वरण पृथ्वीच्या तुलनेत अंदाजे किती आहे? तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत IMP आहे. मुक्त पतन म्हणजेच काय? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखालील गती. त्यानंतर पुढील प्रश्न, पृथ्वीची त्रिज्या दुप्पट केली तर पृष्ठभागावरील G चे मूल्य कसे होईल? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल आपल्याला निम्मे. त्यानंतर पुढील प्रश्न, केपलरच्या ग्रहांच्या गतीच्या नियमापैकी आवर्तकालाचा वर्ग अर्धदीर्घ अक्षराच्या घनाशी समानुपाती असतो, हा कोणता नियम आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे हा तिसरा नियम आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, डोबे रायनरच्या त्रिकात मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या डॅडॅश असते. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल सरासरी इतके. न्यूलँडचा अष्टकांचा नियम कोणत्या गुणधर्मावर आधारित होता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अणुत्रिज्यावर आधारित होता. पुढील प्रश्न, मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या डॅडॅशचे आवर्ती फल असतात. तर याचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल अणुवस्तुमान. त्यानंतर पुढील प्रश्न, आधुनिक आवर्ती नियम कोणत्या मूलभूत गुणधर्मावर आधारित आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल मित्रांनो अणु अंक. त्यानंतर पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत एकूण किती गण आहेत म्हणजे ग्रुप्स आहेत? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 18. त्यानंतर पुढील प्रश्न, अल्कधातू कोणत्या गणात असतो? तर अल्कधातू हा गण 1 मध्ये असतो. पुढील प्रश्न, हेलोजन मूलद्रव्य कोणत्या गणात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल गण 17. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या डॅडॅश होते, तर काय होते? कमी होत जाते. एका गणात वरून खाली जाताना गुणधर्म डॅडॅश होतो, तर काय होतो? वाढत जातो. सर्वाधिक विद्युत ऋणता कोणत्या मूलद्रव्याची असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल फ्लुओरिन. पुढील प्रश्न, अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा किती असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 2 असते. त्यानंतर पुढील प्रश्न, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील एका ॲल्युमिनियम मूलद्रव्याचे आधुनिक नाव काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे गॅलियम. त्यानंतर अत्यंत IMP प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती अभिक्रिया संयोग अभिक्रियेचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल ऑप्शन नंबर 1. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न,
एकाच अभिकारापासून दोन किंवा अधिक उत्पादिते तयार होणाऱ्या अभिक्रियेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अपघटन असे म्हणतो. ज्या अभिक्रियेत अभिकारक उष्णता शोषून घेतो तिला काय म्हणतात? तर या ठिकाणी तिला उष्माग्राही असे म्हटले जाते. पुढील प्रश्न या ठिकाणी पहा Fe+CuSO4 तर याची ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर या ठिकाणी अभिक्रिया आपण पाहू शकतो विस्थापन अभिक्रिया आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, या अभिक्रियेत AgCl चा पांढरा अवक्षेप तयार होतो. ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे? तर ही अभिक्रिया आपल्याला सांगता येईल दुहेरी विस्थापन अभिक्रिया. त्यानंतर पुढील प्रश्न रासायनिक अभिक्रियेचा दर वाढावा परंतु स्वतः रासायनिक बदल न होणारा पदार्थ म्हणजे डॅश. तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल उत्प्रेरक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न ऑक्सिडीकरण म्हणजेच काय? तर या ठिकाणी ऑक्सिडीकरण म्हणजे आपल्याला सांगता येईल इलेक्ट्रॉन गमावणे. त्यानंतर पुढील प्रश्न लोखंड गंजणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? तर ही अभिक्रिया आहे रेडॉक्स या प्रकारची. त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न संतुलित रासायनिक समीकरणात कोणत्या राशीचे संरक्षण होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल वस्तुमान. तर मित्रांनो खास यावर्षी 2026 मध्ये खूप गोल्डन सुवर्ण संधी आलेली आहे. कारण सर्वच विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा देण्याची संधी, स्वतःला आजमावणं आणि स्वतः यावर्षी पोस्ट मिळवण्याची संधी मिळालेली आहे. कारण बरेच विद्यार्थी स्वतःला कोसत होते या अगोदर की शॉर्ट लिस्टमध्ये आमचं नाव येत नाही, त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी परीक्षा देण्याची संधी मिळत नाही. परंतु यावेळेस सर्वांना संधी मिळालेली आहे आणि अत्यंत कमी दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्यामुळे या कमी दिवसामध्ये तुमची तयारी ही फक्त चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण मेरिट लिस्टमध्ये येऊन या ठिकाणी आपली निवड होऊ शकते. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहतच आहात की आपण अत्यंत IMP प्रश्न सर्व विषयावर या ठिकाणी घेत आहोत, जे की येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. परंतु अजून त्याच्या पलीकडे आता जे राहिलेले दिवस आहेत त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे स्कोर कसा घ्यायचा आहे. शिपाई पदासाठी तुम्हाला जवळपास मित्रांनो 27 ते 28 प्लस गुण या ठिकाणी घ्यावे लागतील आणि लिपिक पदासाठी तुम्हाला जवळपास 70 प्लस या ठिकाणी गुण घ्यावे लागतील. तर मित्रांनो यासाठी आपण शिपाई पदासाठी प्रीमियम नोट्स तयार केलेले आहेत, प्रीमियम क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. यामध्ये 40 प्लस तुम्हाला शिपाई पदासाठी क्वेश्चन सेट मिळतील आणि त्या ठिकाणी त्याचे वेगळ्या नोट्स देखील आपण तयार केलेले आहेत. तुम्ही याचं डेमो व्हिडिओमध्ये पाहतच आहात. कारण आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकाचं डेमो तुम्हाला YouTube चॅनल्सवर देऊ शकत नाही. तर आपण ते डेमो इंडियन जॉब अलर्ट गुरु या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहे. क्वेश्चन सेटचं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही परचेस देखील करू शकता. त्याच पद्धतीने लिपिक पदासाठी सुद्धा आपण नोट्स प्लस क्वेश्चन सेट प्रीमियम तयार केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही एक क्वेश्चन सेट बाय केला, एक क्वेश्चन सेटमध्ये एक संचमध्ये 30 प्रश्नपत्रिका आहेत. अशाच पद्धतीने दुसरा एक प्रश्नपत्रिकाचा संच तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आणि ते पण नवीन पॅटर्ननुसार. त्यामध्ये दोन्ही भाषेचा आपण समावेश केलेला आहे. मराठी प्लस इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण क्वेश्चन प्रश्नपत्रिका या ठिकाणी आढळतील आणि त्याचं डेमो सुद्धा आपण टेलिग्राम चॅनल अपलोड केलेलं आहे. क्वेश्चन पेपरचं त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. तर पहा मित्रांनो विद्युत परिपथातील उष्णतेचा नियम म्हणजे जूलचा नियम खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं देखील आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न 1 किलोवॅट्स म्हणजे किती जूल असते? तर या प्रश्नाचं देखील आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल ऑप्शन नंबर 3 म्हणजेच क. घरगुती वीज पुरवठा कोणत्या प्रकारचा असतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल प्रत्यावर्ती धारा. फ्लोमिंगचा डाव्या हाताचा नियम कोणत्या उपकरणासाठी वापरतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे विद्युत चरित्र उपकरणासाठी वापरतात. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल फॅरेडे यांनी लावला. त्यानंतर पुढील प्रश्न AC जनित्रामध्ये कोणत्या प्रकारची विद्युतधारा निर्माण होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे प्रत्यावर्ती विद्युतधारा. त्यानंतर पुढील प्रश्न नाल कुंतल मध्ये विद्युतधारा गेल्यास ते कोणत्या प्रकारच्या चुंबकाप्रमाणे वागते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल विद्युत चुंबकाप्रमाणे. पुढील प्रश्न विद्युत बल्बमधील तंतू कोणत्या धातूचा बनवला जातो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे टंगस्टन. त्यानंतर पुढील प्रश्न परिपथातील विद्युतधारा अचानक वाढल्यास कोणते उपकरण परिपथ खंडित करते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे वितळ तार म्हणजेच फ्यूज. पुढील प्रश्न उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम कोणती दिशा दर्शवतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतो. त्यानंतर पुढील प्रश्न DC मोटरमध्ये विद्युतधारेची दिशा दर अर्ध्या परिवलनानंतर बदलण्यासाठी कोणत्या युक्तीचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे दुंबलेले कडे स्प्लिट रिंग याचा वापर केला जातो. गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग
काय आहे? तर या प्रश्नाचं देखील आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल. अतिसूक्ष्म विद्युत धारा शोधणे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. बर्फ वितळताना तापमान स्थिर राहते, या उष्णतेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अपक्रट उष्मा, स्तृप्त उष्मा. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यामध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नाचा समावेश करत आहोत, जेणेकरून तुमची तयारी या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे होईल आणि कोणत्याही प्रकारच्या टॉपिक्सवर तिथं आलेला प्रश्न तुम्हाला 100% सोडवता येईल, त्याची खबरदारी घेऊनच आपण या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानाला असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो 4°C. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्याचा असंगत आचरणाचा अभ्यास कोणत्या उपकरणाने करतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे होपचे उपकरण. दवबिंदू तापमानाला सापेक्ष आर्द्रता किती असते? तर याचं योग्य आन्सर आहे 100% असते. विशिष्ट उष्मधारकतेचे SI एकक काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, 1 कॅलरी बरोबर डॅश जूल. किती असते ते सांगायचं, तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. बर्फावर दाब दिल्यास तो वितळतो व दाब कमी केला की पुन्हा गोठतो. या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता सर्वाधिक असते? तर पाण्याची सर्वाधिक या ठिकाणी उष्मधारकता असते. थंड प्रदेशात हिवाळ्यात तलावाच्या तळाशी पाण्याचे तापमान किती असते? या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 4°C. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. हवेतील पाण्याच्या वाफेच्या प्रमाणाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे आर्द्रता असे म्हटले जाते. 100 ग्रॅम पाण्याचे तापमान 1°C ने वाढवल्यास किती कॅलरी उष्णता लागेल? तर या ठिकाणी 100 याचं काय येईल आपल्याला आन्सर सांगता येईल. पुढील प्रश्न, पाणी उकळत असताना तापमान किती स्थिर अंशावर राहते? तर याचं योग्य आन्सर आहे 100°C. पुढील प्रश्न, प्रकाशाचे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलण्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अपवर्तन असे म्हटले जाते. स्नेलच्या नियमानुसार अपवर्तनांक n बरोबर डॅश. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न, हवेचा निरपेक्ष अपवर्तनांक किती आहे? तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल 1.00. पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक किती? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 1.33. ताऱ्यांचे लुकलुकणे यामागे कोणते कारण आहे? तर ह्यामागे वातावरणातील बदलता अपवर्तनांक हे आहे. पांढऱ्या प्रकाशाचे 7 रंगामध्ये विभाजन होण्याला काय म्हणतात? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल अपस्करण असे म्हटले जाते. इंद्रधनुष्याच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटनेचा समावेश नसतो किंवा नाही? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ध्रुवन याचा समावेश नसतो. हिऱ्याचा निरपेक्ष अपवर्तनांक किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 2.42. प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात गेल्यास तो डॅश. तर याचं योग्य आन्सर आहे स्तंभिकेपासून दूर जातो. काचेचा हवेच्या संदर्भात अपवर्तनांक 3/2 असल्यास हवेचा काचेच्या संदर्भात अपवर्तनांक किती असतो? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न, बहिर्गोल भिंग कोणत्या प्रकारचे असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल अभिसारी. त्यानंतर पुढील प्रश्न, आंतरगोल भिंगाचे नाभीय अंतर डॅश असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऋण असते. मानवी डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते? तर मानवी डोळ्यातील भिंग हे बहिर्गोल प्रकारचे असते. निकट दृष्टिता दोषात कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? तर आंतरगोल. त्यानंतर पुढील प्रश्न, दूरदृष्टिता दोषात कोणत्या भिंगाचा वापर केला जातो? तर या ठिकाणी बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. भिंगाची शक्ती मोजण्याचे एकक काय आहे? तर या ठिकाणी डायऑप्टर हे आहे. भिंगाचे सूत्र कोणते? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढील प्रश्न, निरोगी मानवी डोळ्याचा निकट बिंदू किती अंतरावर असतो? तर याचं योग्य आन्सर आहे 25 सेंटीमीटर. दूरदृष्टिता दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल द्विनाभीय भिंग वापरले जाते. साध्या सूक्ष्मदर्शकात कोणते भिंग वापरतात? तर याचं योग्य आन्सर आहे बहिर्गोल भिंग वापरले जाते. दूरदर्शकाचे दुर्बीण कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर हे आहे प्रकाशाचे अपवर्तन व संयोग. डोळ्यातील बाहुली चे कार्य काय आहे? तर याचे कार्य आहे डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करणे होय. खालीलपैकी कोणता धातू खोलीच्या तापमानाला द्रव्य असते? तर पारा. ॲल्युमिनियमच्या धातुकाचे सहतीकरण कोणत्या पद्धतीने करतात? तर याचं योग्य आन्सर आहे अपक्षातीकरण.
लन या पद्धतीने लोखंड गंजण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी आवश्यक असतात? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल पाणी आणि ऑक्सिजन. त्यानंतर पुढील प्रश्न, लोखंडाच्या गंजाला रोखण्यासाठी जस्ताचा थर चढवण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? जस्तीकरण असे म्हटले जाते. आम्लराज हे कोणत्या दोन आम्लांचे मिश्रण आहे? तर हे ऑप्शन नंबर 3 आपल्याला सांगता येईल. खालीलपैकी कोणता धातू अभिक्रियाशीलता श्रेणीत सर्वाधिक अभिक्रियाशील आहे? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल पोटॅशियम. अल्कधातूंची पाण्याची अभिक्रिया करून कोणता वायू तयार होतो? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल हायड्रोजन वायू तयार होतो. आता या ठिकाणी याची अभिक्रिया आपल्याला काय करायची, काय होते ते या ठिकाणी ओळखायची. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल ऑक्सिडीकरण. त्यानंतर पुढील प्रश्न, धातुकापासून मृदा अशुद्धी वेगळी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल संहतीकरण असे म्हटले जाते. स्टेनलेस स्टील हे कोणत्या धातूंचे मिश्रण आहे? तर मित्रांनो हे आहे लोह, क्रोमियम आणि कार्बन यांचे मिश्रण. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, कार्बन अणू एकमेकांशी जोडून साखळी तयार करण्याच्या क्षमतेला काय म्हटले जाते? तर कॅटिनेशन असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणते संयुग अंशप्रक्त हायड्रोकार्बन्स आहे? तर याचं योग्य आन्सर आहे इथिन. त्यानंतर पुढील प्रश्न, अल्कोहोलचा क्रियात्मक गट कोणता? तर या प्रश्नाचं देखील आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल ऑप्शन नंबर 3 म्हणजेच क. त्यानंतर पुढील प्रश्न, साबणीकरण अभिक्रियेमध्ये ईस्टवर कोणत्या पदार्थाची क्रिया होते? तर सोडियम हायड्रॉक्साईड याची प्रक्रिया होते. पॉलिथिलीन हे कोणत्या एक वारिकापासून बनते? तर याचं योग्य आन्सर आहे इथिलीन पासून बनते. इथेनॉइक आम्ल च्या द्रावणाला काय म्हटले जाते? तर याला व्हिनेगर असे म्हटले जाते. पृथ्वीची परिक्रमा करणारा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर याचं नाव आहे स्पुटनिक. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.